डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरातून पती पत्नीच्या नात्याला कायमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे। कौटुंबिक वादातून पतीनेच स्वतःच्या पत्नीचं आयुष्य संपवल्याची ही बातमी आता समोर येते। ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून उघडकीस आली आहे। पोपट दिलीप दहिजे असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव ज्योती दहिजे असं आहे। नवरा बायकोमध्ये किरकोळ वादातून भांडण झालं आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। याच किरकोळ वादातून पतीने स्वतःच्या पत्नीचं आयुष्य संपवलंय आणि त्यानंतर त्याने तिचं घरात देह ठेवून तो पसार झाला। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। मात्र त्याच दरम्यान कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचं आयुष्य संपवल्याची बातमी उघड झाली। पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। मात्र त्यानंतर काही वेळातच पोलिसांना भांडूप रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका व्यक्तीने ट्रेन समोर उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी मिळाली आणि पोलिसांनी त्या व्यक्तीबद्दल माहिती काढली आणि तेव्हा त्यांना समजलं की हा आरोपी म्हणजेच पोपट दहिजे आहे। त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणी सध्या पोलिसांकडून जोरदार तपास सुरू आहे।